तर हाय हॅलो कसं काय म्हणताय शुभ सकाळ जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर इनाज स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 49 वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. आज लेट उठलोय खूप, 8 वाजलेत. निघायचं होतं लवकर, पहिले लगेच आंघोळ वगैरे करून घेतली. त्यासोबत घरी नाश्ता देखील आला. मी झोपण्याच्या आधीच नाश्ता आणून ठेवलेला मम्मीनी. तर आत्ता मम्मी आली ऑफिसवरून. बाहेर पावसाचं वातावरण आहे म्हणून आज आपण काय हाय फॅशन आणि जीन्स वगैरे घालणार नाही आहोत. आज आपण नॉर्मल घालूया जे आहे ते, म्हणजे ट्रॅक आणि जर्सी वगैरे घालून निघू. आंघोळ झाल्या झाल्या प्रिय गणू बाप्पाचे पाया पडूया आणि मग नंतर नाश्ता करूया. नाश्ता आलेला आहे तर तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि खाऊया. आज नाश्त्यासाठी आहे उत्तप्पम. तर उत्तप्पम खाऊन घेऊया कारण की आज आपल्याला कंटिन्यूस 2 लेक्चर बसायचे, तर भूक तर लागेलच. तर थोडं हेवी नाश्ता करूया सो दॅट भूक लागणार नाही परत. हे लागलं तर आपण तिकडे खाऊच. तर चला आता नाश्ता करून घेऊ. आजचा आउटफिट एकदम पावसाळ्यानुसार नॉर्मल. RCBचा टी-शर्ट आहे, डिजिटल वॉच घातला आहे, खाली यॉनेक्सची आपली ट्रॅक आहे बॅगीवाली. त्यासोबत आपण निघूयात. पाऊस तर पडतोय थोडा थोडा बारीक बारीक. आणि तुम्ही हा कवर तुम्ही सांगायला विसरलो काल की हा नवीन कवर घेतला आहे. मस्त की वेगळा कलर आहे कारण की माझ्याकडे 15 ते 20 कवर आहेत घरी फोनचे. बट हा वाला मला आवडला म्हणून सो घेतला. तर आता आपण डायरेक्ट निघूया. हा आपला पूर्ण आउटफिट आहे. आज शूज नाही घातले, गपचूप क्रॉक्स घालले. मला माहिती आहे आता आज पाऊस पडणार कन्फर्म मला वाटतंय, कारण की ढगाळ पूर्ण वातावरण झालंय. माटुंगाला नाही माहिती, आता जाऊनच कळेल. पहिला पण आजोला बाय बाय बोलून डायरेक्ट जाऊयात ऑटोनी विक्रोळी स्टेशन. जस्ट पोहोचलोय माटुंगा स्टेशनला. आता आपण डायरेक्ट जाऊयात कॉलेजला. तर पावसाचे लक्षणं तर नाही आहेत, ढग आहेत बट पाऊस पडला नाही. बॅग वजन झाली आहे छत्रीमुळे. पण चला आता जाऊ लगेच, समोरच आहे पुढे, 5 मिनिटावर आहे. थोडा वेगळ्या रोडने आलोय तर चला जाऊ. पोचलो आहोत कॉलेजमध्ये, चला जाऊयात क्लासरूम. तर आज आम्ही 3 इडियट वाल्या बेंचवर बसलेलो आहे. म्हणजे 3 इडियट टाईपमध्ये होते तसे सगळे असे वर 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 खाली. हा बघा स्टार. चुप रे. क्या देख रहे रे? तर आपल्याला अशी भेटलेलं आहे. क्या बोलेगा आज का लेक्चर? आज लेट आहे का जल्दी आहे? वो तो बता. जल्दी आहे. जल्दी आहे. बिल्डर देखील भेटलेला आहे आपला. बॉडी दाखव, बॉडी दाखव, आपली आपली बॉडी दाखव. बॉडी बघा आपली. सरांचा एकदम खास स्टुडंट आहे हा रतन. बघा येडा, याला सगळ्यांना लेक्चरला घेऊन चाललंय. ह्या दोघांना मुलींसारखं आहे बघा. चले आता इथे मॅटर गरमागरमीचा मॉल झालाय. हे बघा ते सगळे गरमागरमीच्या मॉल मध्ये आहेत. मी तर घरी जायचा प्लॅन केलेला, तर या लोकांमुळे आता आपल्याला क्लासमध्ये जावं लागेल. तर चला जाऊया. घरी सोडणार लवकर, आम्ही लेक्चर अटेंड करायचं आणि तू घरी जाणार. आता चला आता गपचूप क्लासवर जाऊ. त्या सार्थक सगळ्यांची सही मारतोय. हे बघा सगळ्या मित्रांची सही मारत. तर सरांनी आम्हाला गंडवलेले. सर स्वतः ब्रेकला गेलेत आणि आम्हाला द्यायला सांगितलंय. सगळे लिस्ट आहे. तर आजचा ब्रेक आपल्याला आहे. मी निघला होतो ब्रेक नंतर. आता बसावं लागेल सगळे लेक्चर. आपल्या मित्राने आपल्याला लिहून दिलेलं आहे. हे बघा आपली वही तोच कम्प्लीट करतोय. कालच्या व्हिडिओमध्ये माहितीये काय केलेलं अल्तवासने काल काय केलेलं तुम्हाला माहिती आहे? लेक्चर बंक करून आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. तर स्वतः तो मस्त की ब्रेकला गेला आणि पोरांना लिहायला बसला. तर मी निघालो सर्वात पहिला. तर निघू चला. तर अर्धवट सोडून आता आपण डायरेक्ट जाऊयात माटुंगा स्टेशनला, कारण की सर तो भाई एकदम कडक आहे. आणि आता माझं नाव नाही बघितलं पाहिजे. नाही बघला, मित्रांना बोलून ठेवलंय. आता लगेच जाऊ. चाललाय खाली मित्रांकडे आणि आपण जाऊयात आता घरी. लगेच फ्रेश वगैरे होऊयात. पटापट झालं, गर्दी नव्हती ट्रेनला. चला जाऊ लगेच फ्रेश वगैरे होऊन लगेच जेवायला भूक लागले. फ्रेश वगैरे होऊन मी घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. आता आपण जेवून घेऊयात. मम्मीच्या आज नाईट होती, तरी नाईटवरून आली तर ती झोपली आहे. आपणच स्वतःला वाढून घेऊया. आज काय आईने स्पेशल केलंय तर बघून. आज पप्पा देखील घरी आहेत. तर आता लगेच आपण आज जेवणासाठी आईने केलंय माझं एकदम फेवरेट जेवण, म्हणजेच कोबीची भजी आहे, डाळ आहे, त्यासोबत भोपळ्याची भाजी आहे
भात घेतलाय आणि एक चपाती खाऊयात मस्त. आज पूर्ण अन्नपूर्ण जेवण बनवलेलं आहे मम्मीनी. तर आता लगेच जेवूया. पोटभर जेवून आता एक छोटासा नॅप घेऊयात आणि मग उठून अभ्यासाला घेऊ. तर झोपून उठलोय ते बघतो तर गंधारने स्वतःसाठी हे बघा काहीतरी आणलंय. गंधार काय आणलंय? मला पण नाही. हो, त्याला पण नाही माहिती आहे बघा. चायनीज हे आहे. त्यासोबत फ्राईड नूडल्स आहे. तर चायनीज भेळ बनवतो वाटतं. अर्जुनवाला आमच्या इकडचा चला आता आपण फ्रेश होऊन गेलो. फ्रेश वगैरे झालो. तर बाहेर एवढे दिवस पाऊस नव्हता. तर आज सकाळपासूनच रेड अलर्ट दिलेला. तर धो पाऊस पडतो हा बघा बाहेर. धो पाऊस आहे. त्यात आमचा मंदिर बनायला आलाय. बघा थोडंच बाकी आहे. लाइटिंग चालू आहे आज. तर इफ काय आवश्यक काम असेल तरच घराबाहेर निघा, नाही तर घरी सुरक्षित राहावा आणि आपल्यांची काळजी घ्या. पहिले स्वतःची देखील काळजी घ्या. तर आता झालंय आपलं फ्रेश वगैरे तर झालं. आता आपण दिवा लावून घेऊयात. 7:30 देखील वाजत येतील. 7 वाजले तर आज लवकर दिवा लावू. किंवा आज गंधार पण घरी आहे. गंधारला सुट्टी आहे. बसायला घेणारच होतो तर बघतो तर काय गंधार इथे डोरेमॉन लावून बसलाय. पप्पाला नाव घेतोय. त्याचं सिंचन बघवतोय 1 तासापूर्वी. आज सगळे शोज बघून झाले त्याचे. तर आजचा दिवा गंधारने लावलेला आहे. आज तो घरी होता. क्लासला सुट्टी होती. स्वतःने इनिशिएटिव्ह घेतला दिवा लावायचा. अभ्यासाला बसणार होतो बट पप्पाला थोडं कामामुळे अभ्यास आज आपला झाला नाही. तर आज आईने ऑर्डर केले. एवढं काम केलं म्हणून तर पनीर टिक्का मसाला ऑर्डर केलाय. तर पाऊस पण खूप धो पडतोय. तर आता पनीर टिक्का सोबत आपण चपाती आणि त्यासोबत आपण जेवून घेऊयात. जरा वेळात आजोबा देखील आले तर मम्मी जेवण वाढेल आता. आजचं जेवण एकदम स्पेशल आईकडून. पनीर टिक्का मसाला आलेली ऑर्डर. तर पनीर टिक्का मसाला घेतलाय. 2 चपाती आहे आणि भात खाऊयात. चला आजचं एकदम जेवण मस्त होतं. दुपारचं देखील आणि आज संध्याकाळचं देखील. तर आता लगेच जेवून घेऊयात. न काम करता फुकटचं खातोय तो बघा मस्तपैकी आम्हाला कामाला लावून पैकी आवडीचं जेवण जेवून आता झोपायचा टाईम आहे. तर उद्या आपला 50वा दिवस आहे. त्या दिवशी मी काहीतरी वेगळं करणार आहे. तर तो व्लॉग नक्कीच पहा. तर आता आपण आत्ताच्या ब्लॉगला आपण बाय बाय करूयात. तर असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉगर येणार तर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 49. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचा आहे. त्यासोबत पावसाचं वातावरण खूप म्हणजे असं बिकट चालू आहे. तर त्या इफ काय आवश्यक काम असेल तरच घराबाहेर निघा. गंधार मागे बघा काय काय करतोय. आणि आपल्यांची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.